स्वामी श्री चक्रहांच्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून गुर्जर शिवव्यास यांनी केलेलं हे वर्णन आणि त्या वर्णनाच्या माध्यमातून आपण श्रवण करत असलेली प्रसाद सेवा अंतिम क्षणापर्यंत पोहोचत आलेली आहे. बऱ्याच प्रकारचं विश्लेषणपूर्वक माहिती या प्रसाद सेवेमध्ये ऐकली. तीच ही प्रसाद सेवा मूर्तिनिष्ठ पदार्थ वंदन करत असताना स्वामी चक्रधांचं चतुर्विध दुःख सांगितलेलं मनामध्ये आठवून त्या प्रसाद सेवेला नमस्कार करावा. नख दाट केश कळा हे जे इंद्रियार्थ सांगितलं होतं, इंद्रियार्थ विकत, तर मग ते वासनिकांना पण लागू होतं? नाही, फक्त साधू लोक. नाही, खरं सांगा. हे कोणाची प्रसाद सेवा चालू आहे आता? विचारायची गरज नाही, वाटणी. कारण आता आपल्या मनामध्ये येतोच ना की हे भाजी चांगली आहे. साधूच्या बी मनामध्ये येतच ना, त्यांना बी मन आहेच ना. मग का तुम्हाला वाटलं की साधू आलं की त्याचं मन गेलं? तसं नाही. मग कसं तसं नाही तर कसं ही प्रसाद सेवा कोणाला सांगितली आताची? वासनिकाला. आपण कोण आहे तर लागल, नाही तर काही गरज नाही आहे सर्वाला. हे जे दोष आहे, इंद्रियार्थाचे जे दोष आहे, हे प्रत्येकाला आहेच ना. इंद्रियार्थाच्या हे तुम्हालाच नाही, वासनिकालाच नाही. कर्मराठीतले जे जीव आहे ना, यांना बी आहेत. तुम्ही तर वास्तविक झाले, कर्मराठीतले जे जीव आहे ना, यांना बी इंद्रियार्थाचे नरक आहे ना, त्यांना नाही. चौकडीला पुरवणी होते म्हणजे काय आहेच. चौकडीला ह्या सगळ्या नरकाची पुरवणी होते. मग चौकडी त्यांना बी आहे का नाही? ते तर भोगवल्यात जाता मेल्यानंतर, पण तरी बी ती प्रतिकारणता परत चौकडीपर्यंत पुरते. तिथं भोगून संपले की जे इंद्रिय अर्थाचे आहे ते सर्वाला आहेच. अशा प्रकारे आपण मागं ऐकलं. सगुण तितके नावडे मग अंबावे, पुढेलाची मान्यता पूज्यावया आपण इच्छी तम भोगतो. चैतन्य पोळी, चैतन्य म्हणजे अंतकरण, पुढेलाचं अंतकरण दुखवून टाकतो. तेने अनुचित ममता संचरते, वंचक लटिका होय. मग ते अनुचित ममता संचरली की वंचक होते. आणि वंचकत्व करायचं म्हटलं की लटिके आलंच. म्हणजे खोटं बोलल्याशिवाय वंचकत्व होत नाही, व लटिका होतो. तेने अंगा हिंसाई,
अशी करता करता ती हिंसेवर प्रवृत्ती जाते. मग सध्या हिंसेवर थांबतो का? पुढिलाचे वर्म स्पर्श झाकला अर्थ प्रगट करी. पुढिलाचे वर्म स्पर्श बाहेर काढ, पुढिलाचे दोष झाकलेले बाहेर काढ. पुढिला कर्मी बोलवी. आपण बोलत नाही पण दुसऱ्याला बोलायला लावतो. नाही हो आम्ही त्याच्यात नाही, पण करणारा मात्र हाच राहतो. सर्व घडून आणतो हा मात्र काय करतो? जसं ठोठियाची पारधी. तो काही शिकार करत नाही, शिकार करतो दुसरा, पण आनंद कोणाला होतो? याला. तशा प्रकारचे काही लोक असं घडून आणतात. आपण करत नाही पण अनिका करवी बोलवी, किंवा बोलता सहाय्य करी. दुसरा बोलतो त्याला मदत करतो. मग अंगा हिंसा आहे, मग हिंसा येते. मग हिंसा आली की हिंसेचं स्थान छे. ज्या ठिकाणी हिंसा घडते त्या ठिकाणी जातो. मग विकल्पाचा संचार होतो. असं करता करता काय होतं? विकल्पाचा संचार होतो. काही विचार करत नाही. मनामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख नाही, मनामध्ये कोणत्याच प्रकारचा चांगला विचार नाही. मग असा विकल्प संचार होतो. मग दोषी गुण देखील. पुढिलाच्या दोषामध्ये तो काय पाहतो? गुण. त्याच्यासारखा चांगला माणूस कोणीच नाही. आणि तो वास्तविक कसा राहतो? नालायक माणूस राहतो. पण पुढिलाच्या दोषी गुण देखील. असं करता करता शेवटी प्रमादी आहोत. प्रमादी आहोत. हे तुले मागील दोष मी प्रतिसृष्टी केले. एवढे सर्वे दोष प्रतिसृष्टी मी आचरलो. दुसरं कोणी नाही आचरलं, मी आचरलो. निमित्त दुरावले. निमित्त म्हणजे गुरुनिमित्ताला दूर केलं. परिवार ईश्वरीचा दुरावला, त्याच्यामुळे ईश्वर आपापच दूर गेला. म्हणून दुःख करी. आणि तेने मागील कर्म नासती तो निर्वेद बोली. याच्याने मागील कर्माचा नाश होतो. मागचं आलेलं आतापर्यंत इथपर्यंत जेवढं आठवलं याला म्हणतात निर्वेद. याच्याने निर्वेद म्हणजे मागील कर्माचा आपाप जोडलेले आपण जे कर्म त्याचा नाश होतो, असं याला पहिलं दुःख सांगितलं निर्वेद. आणि ते आज आपलं या ठिकाणी काय झालं? संपलं. पुढे अनुताप. दुसरं दुःख काय? अनुताप. अनुताप कसा करायचा? चारीचा अर्थ एकच आहे. निर्वेद, अनुताप, अनुशोच दुःखच आहे, पण तो करण्याचे प्रकार सांगतात. अनुताप कसा करायचा? ना प्रस्तुती दोषाचे दर्शन. अनुतापाचा अर्थ होतो की आता सध्या आपण काय बोंब मारतो आहे. अनुतापाचा अर्थ काय होतो? आता सध्या आपण मागचं गेलं, पुढचं गेलं बाजूला, पण सध्या आपण काय करतो? प्रसाद सेवा ऐकतो, अन्य मंदिराचा वापर करतो, प्रसाद सेवा ऐकतो, परंतु मग अमक्या ठिकाणी अन्य देवतेचं जेवायला जातो, ऐकतो प्रसाद सेवा. आपण आता काय बोंब मारतो? याला म्हणतात अनुताप. प्रस्तुत दोषाचा काय करणं, काय करतो ते. म्हणून ते म्हणतात की अनुताप कशाला म्हणतात? प्रस्तुत दोषाचं दर्शन. जे दुःख तो अनुताप. आणि त्या दुःखाचं आपल्याला, त्या दोषाचं आपल्याला दुःख असणं त्याला अनुताप म्हणतात. तोच कसा? स्वामी म्हणतात अनुताप जैसा जोगर्याचा. ऐकलं तुम्ही? यासोबतच चक्रपाणी अवताराचं चरित्र ऐकलेलं होतं. आणि चक्रपाणी अवताराच्या चरित्रामध्ये जोगऱ्याचं एक चरित्र आलं. जोगऱ्याने प्रस्तुत सध्या आजारात असलेले दोष पाहिले आणि त्याला काय उत्पन्न झाला? अनुताप. अनुताप उत्पन्न झाला. आपले ओकटे देखोनी आपणीची प्रायचित घेतले. आपलं ओकटं पाहिलं आणि प्रायचित कोणी घेतलं? स्वतःच आपण प्रायचित घेतलं. तैसे पुरुष, त्याप्रमाणे पुरुषाने ओखटे आपले ओकटे प्रतिदिनी. आपलं ओकटं प्रतिदिनी म्हणजे दररोज
प्रतिक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला पाहत राहावं की आपण दररोज सकाळी उठून संध्याकाळपर्यंत काय करतो. जैसे महादायसे देखील पोफळाच्या प्रसंगी स्वामी चक्र आसनावर बसलेले होते. समोर सारंग पंडित बसलेले होते. स्वामी आणि सारंग पंडित खेळ खेळत होते सुपारीचा पोफळाचा. असं करता करता ती सुपारी दूर उडाली आणि महादायसा तिकडे चालवत होती. त्या महादायसाच्या जवळ येऊन पडली. स्वामींनी सुपारीकडे पाहिलं, महादायसाकडे पाहिलं. तिने बी आपल्यासारखंच केलं. तिला समजलं स्वामींना काय पाहिजे, सुपारी पाहिजे. तिने धरली सुपारी आणि क्रिकेटमध्ये ज्याला कॅच म्हणतात त्या पद्धतीने काय केली, फेकली. स्वामींनी फरक पाहिला आणि तिने कळालं की आपल्याकडून आता हे प्रस्तुत दोष घडला, आपल्याकडून आता हे ओक्त घडलं. आणि ओक्त घडल्यानंतर तिला समजलं आणि दुःख केलं. पोफळाच्या प्रसंगी तिने दुःख केलं. सर्वज्ञांतल्या बाई क्रियेशी अनुताप पुरस्चर, तेव्हा जर क्रियेच्या अनुताप दुःख केलं तर त्याचा पुरस्चर नव्हतं, म्हणजे तो दोष नाचला. म्हणजे अनुतापे प्रसवाची चाल मोडे. अनुताप केला तर पूर्ण पुढे चालणारा प्रसव त्या ठिकाणी काय होतो, मोडतो. साधन वाढे, ईश्वराचं साधन काय होतं, वाढलं जातं. म्हणून आपले ओक्ते देखावे. म्हणूनच्या प्रत्येक वेळेस आपलं ओक्तं पाहिजे. आपण कोणत्या पाण्यामध्ये आहे, आपल्या ठिकाणी किती प्रकारचे दोष आहेत, आपण कोणकोणत्या अविचाराशी सहमत आहे, हे दररोज आपलं आपण पाहायचं पुढीलापेक्षा. साधन म्हणजे ईश्वराच्या साधनाची आवडी. वाढे म्हणजे वाढते. साधन पर योग्यता वाढते जर असं दुःख असलं तर. म्हणून आपले ओकटे देखावे. आचार सांगतात की कधी बी दररोज आपलं ओकट घेता देता बोलता चालता क्रिया आचरता, कधी कुठं घेताना देताना बोलताना चालताना क्रिया आचरताना, नित्य असो का निमित्त असो, नित्य क्रिया असो का निमित्त, आपले अनुचित पहा. आपण काय करतोय ते बरोबर आहे का नाही, हे अनुचित देखोनी प्रसादा पुढा दुःख करा. नवदाट केशवळा, त्याच्या पुढं काय करायचं, दुःख करावं, परिहार करावा. जे दोष आहेत ते दोष आठवून त्याला परिहार करावा. ईश्वराला प्रार्थावे, परमेश्वराला विनंती करायची. ये तुल्या साह्य होय, इतकं साह्य होतं, परमेश्वर सहाय्य करतात. याला म्हणतात अनुताप. माग निर्वेश सांगितला, हा झाला अनुताप. अनुताप कसा करायचा, तर अशा पद्धतीनं करायचं असं सांगितलं. आपले दोष दररोज काय करायचे, आठवायचे. म्हणून त्यांनी सांगितलं काय म्हणता, जाणवतं ज्याला ज्ञान असतं त्याला जाणवतं, अज्ञान माणसाला काही जाणवत नाही. आपण काय चूक केली हे आपल्याला कळतच असतं, परंतु आपल्यामध्ये अहंभाव असला तर काही कळत नाही. बाकी कळतं, ज्याचा दोष ज्याला त्याला कळतो. आणि अनुताप केला ते केला आणि मागचं तर क्लिअर होईल ना, पुढे तसंच वागलं. पुढं आता सांगितलं ना भविष्य, आणि आपण कुठं पुढचं पाहिलं आणि मागं पुढचं पाहायचंच नाही. आधी काय करायचं,
पुढचं कुठं देवाने सांगितलं पाहिजे? नाही म्हणजे पुढे तसंच वागायचं असं म्हणते मी. कसं? असं चुकीचं कसं काय वागन? जर मागच्या दोषाचा अनुताप केला आणि पुढच्या प्रस्तुत दोषाचा अनुशोच केला ज्याने, तो पुढं कसा वाईट वागन बरं? सांगा तुम्ही. ते आता प्रत्येक जणावरती नाही, प्रत्येक जणावर नाही. म्हणजे तुम्ही मागचं केलं नाही व्यवस्थित. मागचं खरगट जर व्यवस्थित केलं नाही तर पुढची प्रतिकारंता आपोआपच वाढेल. पण मागचा जर तुम्हाला निर्वेद आहे, पुढचा प्रस्तुत जर अनुशोच आहे, तर पुढं दोष घडणार नाही म्हणजे नाहीच, याची गॅरंटी आपली घडणार नाही. पण निर्वेद आणि अनुताप या दोन गोष्टी आपल्याला. दररोज अनुताप कधी करतो माणूस? एकच दिवस, आजचे दिवस. अनुतापाचं कधी सांगितलं? रोज. का आजचे दिवस, एक दिवस नाही. पण दररोज जर तो दोषाचा प्रायश्चित करतोय, हे करतोय, तर पुढे त्याला वाईट दोष कसा घडेल? घडणारच नाही ना. फक्त आपलं जर शेवटपर्यंत भावना चांगल्या असल्या तर, नाही तर आज दोष आठवणार नाही. पोथी संपली की दोषाला कोणाच्या? पुढच्याच्या दोषाला, आहे का नाही? अशा उदर केलं तर मग होणार आहे. म्हणून ते म्हणतात की निर्वेद, अनुताप, अनुशोच. आता निर्वेद सांगितला, आता अनुताप सांगितला, आता अनुशोच सांगतात. अनुशोच कसा करायचा? आता अनुशोच म्हणजे भविष्य काळाविषयी. गत, भविष्य आणि वर्तमान या तीन काळाचं दुःख स्वामींनी एकदाच करायला सांगितलं का नाही? त्याच्यामुळं पुढचा बी दोष घडणार नाही. तो अनुशोच कसा करायचा? अनुशोच बोलिल्या दोषा हाती कैसा निस्तरेल वाचेल. आपला जो दोष आहे त्याच्या माध्यमातून कसा निस्तरेल. आपण जर आता त्याचं प्रायश्चित केलं नाही किंवा ते दुःख केलं नाही तर पुढा कसा निस्तरेल? तो दोष उभा टाकणार. निस्तरेल वांचोनी म्हणून घोकणीशी दिवस घालावे, या ते अनुशोच बोलले. अनुशोच कशाला म्हणतात? घोकणी. घोकणी म्हणजे आठवण. घोकणी म्हणजे परत परत आठवण, त्याला नंतर घोकणी. नाही तर घोकणीच्या टेक्निक काय करतात? लिहिता लिखता फुकणी, मोठेपण जाईल का घरचा मा करावे. लिहितो तर आहेच, पण घोकणीची काय झाली? आणि मग जर कोणी वाचली पुढं, नाही हे आमच्या बाबांनीच सांगितलं. फुकणीशी दिवस घालावे सांगितलं होतं. आमच्या आता मी काय म्हणता, तुम्हीच सांगितलं होतं हे. लिहिताना आपण चुकतो, पण बा वरून पोर जीव पुढीला ओढ ठेवली. आपलं आपण केलं कधीच मान्य करणार नाही. कोणी केलं? पुढच्याने केलं. म्हणून घोकणी म्हणजे परत परत दिवस. म्हणजे काय? पुढच्या दोषाचा आठव दररोज परत 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 करणे. म्हणून घोकणीशी दिवस घालावा. म्हणजे पुढचा पूर्ण दिवस घोकणीशी म्हणजे पुढं आपल्याला अनिष्ट घडू नये असं वारंवार आपण तो दिवस घालायचे. या ते अनुशोच बोलू. यालाच अनुशोच. याला काय म्हणतात? अनुशोच. तोच कसा? ना मज निमित्ते कैसे प्रसन्न असे. ना मज निमित्त म्हणजे माझे गुरुवर्य, माझे अधिकरण कैसे प्रसन्न असेल, कसे असतील, प्रसन्न कसे होतील, किंवा परिवार कैसा असेल, त्यांचा परिवार कसा असेल, ईश्वर कसा असेल. सर्व पुढचं भविष्य आठवायचं आहे आपल्याला. ईश्वर कसा असेल, का म्हणून का सर्वज्ञ म्हणितले जीव दोषाचे. आपण जर असं परत परत घोकणी नाही केली तर जीव कसा आहे? आळं. त्या आळ्याला पाणी घातलं की झाड लगेच वाढतं. तसं या जीव स्वरूप सर्व दोषाच्या आश्रित आहे.
तरी दोष न ये असा मज कवन काळ असे. आणि दिवसामधून असा कोणता वेळ आहे की त्या काळी मला दोष येत नाही. आता कलियुग आहे. उठता बसता चालता बोलता सदा सर्वदा काय आहे. हे काय दान देता हात हलविता सुद्धा हिंसाच आहे असं आमच्या स्वामी चक्रानं सांगितलं. म्हणून ते म्हणतात की दोष न ये असं मध कवन काळ असे. संपूर्ण दिवसामध्ये कधी तुम्ही विचार केला की अमक्या वेळेस मी दोष आचरला नाही. उल्लेखी अपराध देवाने सांगितलं. नाही काही केलं तर न सुद्धा उल्लेख केला तरी अपराध आहे का नाही. इंद्रिय अर्थाचा उल्लेख केला. कोणी शेजारी बसली वाच कुणाला आला आपल्याला आला. बरं जाऊ द्या ते काही करत असेल ते कोणी चांगली करत काही शेवायची भाजी ते काही करणं ना तुम्हाला काय घेणं आहे. उल्लेख भाजी त्यांनी खाल्ली पण इकडे यांना काय आला काय भाजी जोरदार होती कशा ते वासच इकडे जोरदार येत होता. असं उल्लेखी अपराध. हा अपराध तर काही चुकला नाही. उल्लेखाचा सुद्धा अपराध म्हणजे दिवसामधून एकही वेळ आपला रिकामा जात नाही की ज्याच्यामध्ये आपण दोष जोडत नाही. सर्वज्ञ म्हटले नखाग्राची ठावोनी केसाग्रावेची विकार भरला असे. जीव कसा आहे नखापासून तर केसापर्यंत संपूर्ण विकाराने भरलेला. त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. पोर शहाणा लपवू जाणे भट्टोबासाला सांगितलं. पोरा जीवाचे जे शहाणे आहेत त्यांचे विकार काय होतात लोपतात आणि वेळाचे मात्र प्रगट पावतात. शहाण्याचे अच्छातात न वेळाचे प्रगट. काही वेळपणासारखे काम करतात त्यांचे लोकांना दिसतात. काही शहाणे लोक राहतात त्यांचे लोकांना दिसत नाही. म्हणून ते दोष करत नाही असं नाही. शहाणे लपवू झाले मा तरी वेडा तरी माझे कैसे होईल. अशा प्रकारचा जर वेडाच आहे तर माझं कसं होईल. काय करतोय आपण हा अनुशोच. माझं कसं होईल पुढचं भविष्य. हा क्षण घटिका प्रहर दिवस घटकाभर प्रहरभर दिवसभर रात्रभर आठवडाभर पंधरवाळा महिना कसा जाईल. म्हणजे पुढचा जो क्षण आहे तो न सुद्धा घटका म्हणजे 2 मिनटं 24 सेकंदाची. पुढं काय 2 मिनटं 24 सेकंदात काय होईल काही सांगता येणार. कदाचित प्रहरामध्ये काय होईल काही सांगता येणार नाही. 3 तास एका दिवसात सकाळी आहे तर संध्याकाळीपर्यंत काय होईल काही सांगता येणार नाही. किंवा रात्रीतून काय होईल काही सांगता येणार नाही. किंवा आठवड्यात काय होईल काही सांगता येणार नाही. पंधरवाड्यात काय होईल काही सांगता येणार नाही. महिना कसा जाईल काही सांगता येणार नाही. पुढा कसा जाईल हे काही कळत नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा अनुशोच आपल्या अंतःकरणात असावा. काही स्वीकार की अनस्वीकार. काही स्वीकार आहे ईश्वराचा की अनस्वीकार आहे. आपण सौजन्याने वागतो आहे का विरोखाने वागतो आहे अशी शोधणी आपण दिवसभर करावी. आणि ते दुःख या मूर्तिनिष्ठ पदार्थापुढं करावं याला अनुशोच होतं. याला काय म्हणतात अनुशोच. काय म्हणतात शेवटी काय म्हणजे ईश्वराचा असं अनुशोच प्रसादापुढं मूर्तिनिष्ठ पदार्थापुढं करायचा. मग तेच तर चालू आहे. मूर्तिनिष्ठ पदार्थ टाकून कधी आता काय करता अधिकरण आहे ना हो. अधिकरण बी आहे ना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे अधिकरण. हे काही दररोज भेटत नाही. म्हणजे मग आपल्या समोर
ते माळी असं म्हणता व आठवायला पाहिजे मला, तर तिथे काही फक्त माहिती. मग प्रसव मोठं तेव्हा काय दंडत का घातले, तिने घातली म्हणून. परश्या तू का रडतो म्हणे, हे रडता म्हणून. त्यांना विचारलं तुम्ही का रडता, परश्या मेला म्हणून. असं तर नाही ना. ते 2 की 5 घालायचे असतात. प्रसवाचे 2च आहे, प्रसवाचे 2. मग 2 मध्ये बी आठवता येतं ना, काही अडचण. आठवायला तर एकामध्ये बी आठवता येतं. पण काय आठवायचं ते हे आठवायचं. निर्वेद अनुताप अनुशोच काय आठवायचं तर हे आठवायचं. मग आठवायचं तर 1 घंटा तिथं पडूनच राहायचं असेल नाही तर बस काय सांगितलं नाही. हे सर्व आठवल्याशिवाय उठायचं म्हणजे दररोज सारी लाईनच. असं बी नाही. देवाने हे पण नाही सांगितलं, हे पण नाही सांगितलं. जे उचित आहे योग्य आहे तेच करायचं, नाही तर बस तेच मग तर जपले एका जागे, नाही तर काही दंड घालतं तर घोरायला बी लागतं. आहे ना. काही प्रायचित करतो तर चांगले घोरता मस्त सकाळी. वेळ सकाळची राहते, उठा तर अरे हा झाला आता वेळ. ते स्पीकर घे पण राहतो ना, आवाज मोठा येतो. मग उठा म्हटलं की परत झोपा. त्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस अलाराम वाजतो, त्याच्यामुळे झोपायला काही अडचण नाही. तसा प्रकार नाही. निर्वेद असे बरेच लोक आहेत. प्रसव मोडणं म्हणजे काय नसतं तर घालायचा म्हणून घालायचा. काय म्हणतात द्वापरी कोणतं बेपारी. नित्य नरकया तो दुसरंच काहीतरी ऐकू येत नाही ना, काय करावं. ऐकू आलं नाही मग काय म्हणून काय झालं. प्रायचित मी प्रायचित करायला गेलो कुठं, आमच्या ठिकाणी पोथी होती ना, तिथं काय बोंब मारली त्यांनी. जे काही अर्धवट ऐकू येत होतं, जे ऐकू येत नव्हतं त्याचं दुसरंच काहीतरी म्हणून दिलं, काही फायदा नाही. म्हणून निर्वेद अनुताप अनुशोच अर्थ ऐकून गप्प जायचं. तेवढं तर करू शकतं. नाही ऐकू आलं तर काही म्हणू तर नका ना. मग नाही ऐकू आलं तर काय म्हणायचं मग. आता नाही होणार कसं. मग ऐकायचं व्यवस्थित, स्पष्टपणे येतं ना आवाज, ऐकू येतो. पण मग आपल्याला जर सकाळच्या वेळेमध्ये एखादी गुंगी असली तर मग काय ऐकू येत नाही. प्राचीन सकाळी जातं नेमकं 5 वाजता 4 वाजता 4:30 वाजता, आणि ती वेळ कशाची राहते. आणि त्यातल्या त्यात खाली उन्हाळ्यात जर असलं तर खाली फरशी थंडी राहते, खाली पडलं की मस्त गार लागते, वरून थोडासा पंखा राहते. त्याच्यामुळे झुडूकमध्ये काय होतं काही वाटत नाही. काय घरी जप आली नाही पण तिथं तर म्हणून निर्वेद अनुताप अनुशोच ते काय म्हणतील ते म्हणतील, पण आपले बी दोष आपले बी पाठ पाहिजे ना. आपल्याला काय करायचं आहे, आपण काय दोष घडले हे त्यांनी सांगावं. तू नालायक आहे, तो आज आपण नालायक आहे का. त्यांनी सांगितलं तुम्ही मूर्ख आहे, मग तो म्हणायचं मी मूर्ख, तेव्हाच म्हणायचं. आपल्याला माहिती आहे आपल्याला त्याच्याकरता हे निर्वेद अनुताप अनुशोच आपल्याला आपल्या दृष्टीने पाठ असावं, हे आपण आठवावं. याला अनुशोच होतो. पुढे आरती. चौथं दुःख आहे आरती. आरती म्हणजे आर्त. परमेश्वराची आर्त कशी भावावी
तैसेची आरती करावी. आरती म्हणजे ईश्वराची उत्कंठा. आरतीचा अर्थ काय? ईश्वराची उत्कंठा. ईश्वराची जी उत्कंठा, उतटोनी प्राणकंठाशी आला त्याला म्हणतात उत्कंठा. सकळचर्या मज कधी भेटेल, अशी सकळचर्या मज आचरण्याला कधी भेटेल असं दुःख करायचे, याला आरती म्हणतात. मला ईश्वराचा आचार करायला संपूर्ण कधी मिळेल याचं दुःख करायचं, याला म्हणतात आरती. त्याची केवी ना सकळचर्या करिता. सकळ स्वामी चक्रांची चर्या म्हणजे आचरण करत असताना मज ईश्वर भेटावा, मला ईश्वर भेटला पाहिजे. लेंकुरवाळीचे नि मातेचे दृष्टांते आरताचे न्याय. लेंकुरवाळी मातेच्या दृष्टांताप्रमाणे या आरताच्या न्यायाप्रमाणे मज ईश्वरची भेटावा, मला ईश्वरच भेटायला पाहिजे. त्याचे दास्य व्हावे, त्या ईश्वराचं काय व्हावं? ही आरती आहे. त्याचं दास्य व्हावं म्हणजे ईश्वराचं दास्य माझ्याकडून घडावं. सन्निधान व्हावं, ईश्वराचं सन्निधान असायला पाहिजे. ऐशी वासना धरावं, अशा प्रकारची वासना आपल्याला असायला पाहिजे. याला म्हणतात निर्वेद, अनुताप, अनुशोच. आणि हे शेवटचं चालू आहे ते आरती. ऐशी वासना धरावी. वासना धरावी का? दुःख करावे, त्याच्याविषयी दुःख करावे. मग हे सकळही प्रसादा पुढे प्रार्थावे, असं आपल्या मनात हे करून त्या प्रसादाच्या समोर मूर्तिनिष्ठ म्हणावे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जिथं अधिकरण नाही आणि तुमच्याजवळ असा योग आहे की नख, दात, केश, कळाप आहेत, अशा ठिकाणी जर तुमचा योग झाला आहे तर हे आठवायचं. अधिकरण नाही पण हे वंदन करायचा योग परत परत जर येतो तर मग हे आठवायचं. जसं अधिकरणासमोर आठवतो त्याप्रमाणे ते तिथं आठवायचं. विशेषासमोर आठवण्यापेक्षा मूर्तिनिष्ठ पदार्थासमोर जर आठवलं तरच ते प्रायचित होतं. बाकीचे जे विशेष आहे या विशेषांना फक्त वंदन करायला सांगितलेलं आहे. जे मूर्तिनिष्ठ पदार्थ आहेत त्यांच्यासाठी हा विषय आहे की त्यांच्या पुढं दोषाचं काय करावं? उच्चारण करावं. बाकी दुसरा कोणताच विशेष घेतलेला नाही. नख, दाट, केश आणि कळाप हे चारच वस्तू त्या समोर आठवायला सांगितलेलं आहे. हे मूर्तिनिष्ठ पदार्थ आहेत म्हणून. बाकी दुसरा विशेष कुठं सांगितला का? यांनी नाही सांगितलं. म्हणून ते म्हणतात की असं पाहत ते तर ईश्वराते विनवावे. अधिकरण नसल्यावरचा विषय आहे. आणि वासनिकाला अधिकरण कुठे भेटतो? वासनिकासाठी आहे नाही. वासनिकाला ज्या गावात असेल पण सर्व गावात अधिकरण कुठं आहे? नाही भेटत. म्हणून ते म्हणतात की तिथं ईश्वराते विनवावे. कापा प्रसादावर निरंतर गोसाव्याची दृष्टी. का प्रसादासमोर आठवायचं मूर्तिनिष्ठ? तर त्या प्रसादावर स्वामी चक्रांची निरंतर दृष्टी राहते. मूर्तिनिष्ठ पदार्थ जे आहे त्यांच्यावर स्वामी चक्रांची निरंतर दृष्टी असे. मग तेनेशी बोलता ते दृष्टी आपणावर पडे आणि त्याच्याशी बोलत असताना ती दृष्टी आपल्यावर पडते स्वामी चक्रांची. म्हणून तिथं आठवतं. म्हणून त्या ठिकाणी आठवायचं. ते वेळी ईश्वराचे अवलोकने कृपा उपजे. ईश्वर अवलोकन हे जेव्हा तुम्ही वंदन करतात ना, हे वंदन केल्यानंतर हे जर दोष आठवले तर ईश्वराची कृपा आपल्यावर कृपा दृष्टी उपजते. इतकं वंदनाला या महत्त्व आहे. नख, दाट, केस आणि कळा या वंदनाला इतकं महत्त्व आहे. हे जर अशा पद्धतीने आठवलं तरचा विषय आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे त्या प्रसादाचा ईश्वराचा अवलोकनी कृपा होईल. म्हणून प्रसाद सेवेच्या काळी प्रसादाशी बोलावे. प्रसाद सेवेच्या काळी जेव्हा प्रसाद सेवा झाले तेव्हा त्या प्रसादाशी बोलावं म्हणजे दोष बोलावा. काय कोणापैकी नाही येतं, फक्त मोठ्या स्पीडीत आहे. नख, दाट, केस करत नाही.
म्हणून ते म्हणतात तुमच्या जिल्ह्यात आहे ना, तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून ते म्हणतात की प्रसादाशी बोलावे, आपले दोष काढावे. त्या ठिकाणी आपला दोष काढायचा. गोसाव्याचे गुण वाखाणावे, परमेश्वराचे गुण काय करायचं, वाखाणायचं. महावाक्य निर्वचन उद्धरण असती परी, ऐसे गुण आठवावे. परमेश्वराचे गुण कोणते आठवायचे, महावाक्य झालेलंच आहे तुमचं. निर्वचन मनू पाटलांनी शिकवलेलंच आहे तुम्हाला. आणि असती परी, इथे 2-4 वेळा आचरून आपण बसलेलेच आहे. त्याच्यामुळे काय 2-3 चर्या झालेल्याच आहे. प्रत्येकाचं आहे, कोणाचं 24 आहे, कोणाचं 25 आहे, कोणाचं 30 आहे, कोणाचं 36 आहे. 36च्या वर आहे त्याच्यात 4-5 चर्या झाल्या असतील. पण 36 वाल्यापर्यंत 12 वर्ष एक चर्या, तर 36 वर्षावाल्याच्या 3 चर्या इथं बसल्यापैकी झालेलेच आहे. म्हणून ते असतीपरी काय करायची, ऐसे गुण परमेश्वराचे. महावाक्य निर्वचन उद्धरण असतीपरी, आणि उद्धरण झालेलं नसलं तर आता लागणारच आहे ना. कुठं सांगून द्या त्यांना, माहीत आहे तर ते ऐकून घ्यायचं. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचं ऐसे गुण आठावे. अन्यावृत्ती, युग धर्म, विद्यामार्ग, संवार. मागचे प्रकरण सांगितले त्याच्याने गुण आठवायचे ईश्वराचे, परंतु अन्यावृत्ती, युग धर्म, विद्यामार्ग, संवाद आणि संसरण हे आठवल्यानंतर आपलं दोष आठवायचे. हे आठवल्यानंतर आपलं दोष आठवायचे. महावाक्य निर्वचनात उद्धरण असतीपरी आठवल्यावर ईश्वराचे गुण आठवायचे. आणि युग धर्म, अन्यावृत्ती, विद्यामार्ग, संवाद, संसरण हे जेव्हा आठवतात तेव्हा आपले दोष काढावे, तेव्हा आपले दोष काढायचे. विचारस्थळी, विचारस्थळ जर तुमचं झालेलं असलं तर विचारस्थळी ईश्वराचे गुण काढावे. विचारस्थळ जेव्हा ऐकसाल तेव्हा ईश्वराचे गुण काढावे. विचारस्थळामध्ये सर्व ईश्वराचं वर्णन आहे. आचारस्थळ पाठच आहे, कारण दरवर्षी पाऊस पडला की आपण आचार करत असतो. लोणचं हो आचार म्हणता तुम्ही, तो आचार बरणीमध्ये भरत असतो. आता मी प्रत्येकाच्या बरणीमध्ये आहे. जेव्हा लागला तेव्हा चमच्याने काय करता तो काढून घेतो. जेव्हा पाहिजे तुम्हाला त्या आचारस्थळी आपले दोष काढावे. विचारामध्ये ईश्वराचे गुण काढायचे, आचारामध्ये आपले दोष काढायचे. नाम, लीळा, चेष्टा याच्याने ईश्वरीचे गुण काढायचे. स्मरणाचा प्रकार आहे नाम, लीळा, चेष्टा, याच्याने ईश्वराचे गुण काढायचे. मूर्ती, लीळेचे स्मरणे आपले दोष काढायचे. आणि जेव्हा मूर्तीचं स्मरण करसाल तेव्हा आपल्या दोषाचा आठव करायचा. स्मरणे कैवल्यदानी, ईश्वरीचे गुण बोलावे. आणि स्मरणाने कैवल्यदानी जो परमेश्वर आहे, कैवल्याचा दाता जो आहे, त्या परमेश्वराचं गुण काढायचे. एराही आपले दोष बोलावे व निराकार धर्मे ईश्वराचे गुण बोलावे. एरवी, एराही म्हणजे इतराच्या वेळेस आपले हमेशा दोष बोलत राहायचे आणि ईश्वराचे गुण गात राहायचे. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे पुढचं पाहायचं काम पडणार नाही. पुढचं बी ठीक होईल. हमेशा आपल्या दोषाकडे पाहायचं, नाही तर मग पाहायचं असलं तर ईश्वराच्या गुणाकडे पाहायचं. अशा प्रकारे एरा आपले दोष बोलावे, नाही तर मग ईश्वराचे गुण बोलावे. साकारा लागोनी आपले दोष काढावे, ऐसा गुणा दोषाचा. साकार परमेश्वर जो आहे त्याच्या लागून आपले दोषाचा आठव करायचा. असं गुण आणि दोष जो देहावधी प्रसाद सेवा करे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 8 दिवस नाही, किती पर्यंत देहावधी. कोणाची, तुमची का माझी? स्वतःची. म्हटलं का आपली होती सर्वांची. म्हणून म्हणतात की ते देहावधी
प्रसाद सेवा करीतो उत्तम, हा पुरुष उत्तम. मरेपर्यंत जो असं करतो तो किती मोठी आपस आली आहे. मग दुसरं कधी करायचं काय काय, किती मोठा प्रसाद वाटायला कधी जायचं, अक्षदा टाकायला कधी जायचं, साखरपुड्याला कधी जायचं, कपड्याच्या कार्यक्रमाला कधी जायचं. आणि कपड्याच्या कार्यक्रमाला दुसरा कार्यक्रम म्हणतात, कोणता रे झाले कोणता माहिती बाय सांग, कोणता म्हणता. कपड्याच्या कार्यक्रमाला दुसरा कार्यक्रम म्हणता येत, चोळीचा कार्यक्रम आहे का, कधी जायचं. गोंधळ आहे तो वेगळा, तोच गोंधळ आणि वेगळं जाय का नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे कार्यक्रम ते कधी करायचे, म्हणून ते म्हणतात देहावधी प्रसाद सेवा करीतो उत्तम. मध्यम हो अथवा कनियस हो, मध्यम असो अथवा कनियस असो, परी कुयोग्याच्या जाती अंगी जे सेवा निवृत्ती ते व्हावे. मध्यम करा किंवा कनियस करा, पण कराच. उत्तम नाही होत असला तर मध्यम करा, मध्यम नाही होत असला तर कनियस करा. परंतु ते म्हणतात कुयोगियाच्या जातीचे. कुयोगिया म्हणजे जो काहीच करत नाही, याला कुयोगिया. कुत्सित भाजी, कुत्सित संयोगे कांजी भाजी सेवन करतो त्याला कुयोगिया होतो. म्हणजे ज्याची वासना हमेशा खराब आहे असा कुयोगियाच्या जातीचा अंगाची सेवा ते निवृत्ती न व्हावी. कधीच कुयोगियाचा विचार आपण करायचा नाही किंवा कुयोगियाची संगत कधी करायची नाही. अनिकाची वास न पावी. कोण काय करतं याची वास, ती बाई काय करते आणि आपण काय नाही, आम्ही ते करतो आणि ती बाई तर काहीच करत नाही. जाऊ दे, ती नको करू ना, तू तर करते ना. त्या बाईचं पाच आपला तिचा हात मोडला गळ्यात, तुम्ही म्हणतात जाऊ दे तुझ्या हात मोडला, तुझ्या हाताला प्लास्टर झालं, माझा हात तू घेऊन ठे आणि तुझा हात मी गळ्यात कोणीच करणार, कोणी कोणासाठी नाही. ज्याचा हात मोडला असे तुम्ही शिकवता लोकायला. म्हणून ते म्हणतात की अनिकाची वास, कोण काय करते याची वास पाहायची नाही. काही काय म्हणता बरे आम्ही मंदिरात जात नाही, मंदिरात जाऊन ते बाई कोणती बोंब पाळते. अरे जे पाडेल ते पाडेल, पण तू घरी राहते इथं कोणती बोंब पाळते हे सांग ना. ती जाते, तू घरी राहून कोणती बोंब पाळते. म्हणजे आपण तर करतच नाही, तिची बोंब सुद्धा पाळून रिकामी. हे काय होतं, अशा माध्यमातून अनिकाची वास नव्हता. या प्रसाद सेवेमध्ये पुढचा काय करतो याची वास माग. शिंदे राणीयाचे दृष्टांत वर्तन व्हावे. दृष्टांत शिंदे राणीयाचा दिला एकनिष्ठ. शिंदे राणीयाचा दृष्टांत कसा, एकनिष्ठ. काही झालं तरी चालेल, तो राजा त्या राजपदावरून भ्रष्ट झाला, परंतु त्यांनी त्यालाच वंदन केलं. दुसरा राजा बसला तर त्याला वंदन केलं नाही. परत योगायोगाने तोच राजा बसला. आसनावर बसल्यानंतर तो आमची शिंदे राणी दिसत नाही. तेव्हा लोकांनी सांगितलं की ते तुमच्याशिवाय कोणालाही जय जय शब्द वंदन करत नाही. त्याला आनंद आला, खुश झाला, वाजत गाजत त्याला ना घरी आपल्या दरबारात आणलं आणि अर्धराज्य. म्हणून म्हणतात की शिंदे राणीच्या दृष्टांताप्रमाणे आपण सुद्धा एकनिष्ठ. सर्वात महत्त्वाचं एकनिष्ठता ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि ते सांगितलं की शिंदे राणीचे दृष्टांत एकनिष्ठतेने काय व्हावं, वर्तन व्हावं. मग मुंगिये विरून चिंतावे. मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन करू नाही. हे तिन्ही दोष चुकवून, विकार विकल्प हिंसा हे तिन्ही दोष चुकून जो भिक्षान्न झाडातळी, जो भिक्षा मागतो झाडाखाली राहतो, आपले 4 दिवस प्रसाद सेवा घालली. 4 दिवस त्यांनी प्रसाद सेवा केली. त्याशी गोसावी देहांती, त्या पुरुषाला सुद्धा
गोसावी देहांती सकळ शक्तीशी येऊन आपण घेऊन जातो. काहीच लिहिलेलं या पुरुषांनी, फक्त विकार विकल्प हिंसा 3 दोष अंगवले नाही. आणि भिक्षांना मागून एका झाडातळी जेवण केलं. जगला बी 4 दिवस, 4 महिने समजू आपण, जगला बी इतक्या दिवस. तर परमेश्वर तो वाढल्यानंतर सर्व शक्ती सगळं तिथं आले आणि त्याला घेऊन गेले या प्रसाद सेवेच्या माध्यमातून. म्हणजे प्रसाद सेवा जर केली तर कोण कोणाला न्यायला येऊ का नको येऊ, पण देव आपल्याला काय होतात, एकटे नाही आहेत, संपूर्ण शक्तीशी. परमेश्वराच्या शक्ती किती आहे? 2, 4, 8 किती आहे? किती आहे परमेश्वर? 81 कोटी. किती आहे परमेश्वराची शक्ती? 81 कोटीच आहे. किती आहे? अनंत शक्ती आहे परमेश्वराची. देवता नाही, अनंत शक्ती आहे. 81 मी शक्ती विचारली, देवता नाही विचारलं. देवता कुठे विचारलं? हां, मग मी देवता विचारलंच नाही तुम्हाला देवता किती आहे. मी काय विचारलं? परमेश्वराच्या शक्ती किती आहे. म्हणून ते म्हणतात की देवता थोडं घेऊन सकळ शक्ती परमेश्वराच्या अनंत शक्तियुक्त परमेश्वर आहे. आणि परमेश्वर त्या जीवाला घेऊन जाण्यासाठी सकळ शक्ती सगळं काय होतात त्या ठिकाणी येऊन आपण घेऊन जातात. सर्व शक्ती सगळं येऊन घेऊन जातात. एवढी मोठी याची किंमत आहे. आपण लग्नाला जातो, आपल्या मागं वऱ्हाडी किती 2-4 राहतात. लग्नाच्या हॉलमध्ये हजारो असतील, पण मागं मात्र कोण बसन गैरवेळ लागतो. त्याच्यापेक्षा हॉलमध्ये जाता त्याच्या आधी फुगलून बी घेतात. तू जेवशील तर जेव, कोणाच्या लग्नाला गेलं ते अमक्याच्या, मग जेवण नाही आधीच करून घेतलं. बरं ज्याच्या लग्नाला गेलं तर त्याने केलं तर का नाही, कोण पाहतं त्याने केलं का नाही. जाय तिकडे, आपण फुगललो जाय झालं. हा काय म्हणता? मनू पाटील सांगतो ना काय पण हे सांगताना मनू हे सांगताना हे जात नाही लग्नाला, ते जात नाही, ते सांगतात. कधी कधी गाण्यात येऊन सांगतो काय. अशा माध्यमातून जीव आहे. बरोबर आहे का नाही? ज्याच्या लग्नाला जातात, ज्याच्या आनंदात जातात, त्याला कधी विचारलं तू जेवण केलं, त्याला कर का नको कर, तोच विचारतो. तुम्ही आम्ही विचारलं नाही तो कधी जेवण करतो, पण तुम्ही विचारलं का त्याला? बस झालं. मग तुम्ही मात्र तिकडे जाणं हो का नको जाणं हो, इकडे तर मात्र काय बसतात. काही जागा आहे तर खाली एकावर एक बसता, असं काही नाही. काही पान घेतात, पोळ्या घेतात, वरण घेतात, तर बाहेर रोडवर बी येऊन बसतात. काय करतील आता, जागा नाही तिथं, तर एकावर एक बसतील ते वेगळ्याच रोडवर बी येतात. चालले अशा माध्यमातून आपलं काम आहे. आणि परमेश्वर आपल्याला घ्यायला येतो. परमेश्वर सकळ शक्ती सगळं आपल्याला घ्यायला येतो. तो आधी जेवण करून येत नाही, आधी आपल्याला घेऊन जातो, आपला आदर सत्कार करतो, आनंद देतो. अशा प्रकारचा परमेश्वरात आणि जीवामध्ये हा फरक आहे. म्हणून ते म्हणतात की सकळ शक्तीशी येऊन घेऊन जातात. सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म होतात. परमेश्वराचं म्हटलेलं ऐकलं की त्याचा जन्म सुखिया श्रीमंताच्या घरी. सुख आणि श्रीमंत याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण सुखी असो तर श्रीमंत नसून, श्रीमंत असलो तर सुखी नसून. म्हणून ते म्हणतात की सुखिया श्रीमंत. सुखिया म्हणजे तिन्ही ताप नाही, श्रीमंत म्हणजे कोणत्या पदार्थाची उणीव नाही. अशा प्रकारचा जो माणूस आहे त्याच्याच घरी या ईश्वराचा, जो ज्याने असा जन्म दिलेला आहे त्याचा जन्म होतो.
सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म तेथ राखणे घालती. त्याच्या संरक्षणासाठी देवत्या शक्ती ते राखणे घालतात ती याला कोणत्याही प्रकारच्या याची इजानी पोहोचावी म्हणून तिथं शक्ती सर्व काय होतात राखणे घालतात. ईश्वर तयाचा जन्म काळ आणि आपण दृष्टी पाहते त्या ईश्वर त्याचा जन्म पाहतात, काळ पाहतात, दृष्टी पाहतात, त्याच्याकडे पाहतात आणि त्याचा परम महोत्सव करतात. पहा ईश्वराला आनंद आला, तुम्ही आचरण केलं, प्रसाद सेवा केली, परमेश्वराच्या आनंदाला पात्र होताल, त्या आधी परमेश्वर तुमचा इतका सत्कार करतो, महोत्सव करतो. सूत्र आहे स्वामी चक्रांचं विचार माळकेत, आनंदे दुदुंबी. परमेश्वर प्राप्तीला जीव गेल्यानंतर आनंदाचे नगारे त्या ठिकाणी काय होतात वाजतात. आपल्या इथं निवडून आल्यानंतर जरूर बँड वाजत असते पण दारूच्या माध्यमातून वाजते. इथं आनंदाने दुदुंबी, आनंदाने कोणीच मिरवणूक काढत नाही, फक्त काढायची म्हणून बाटली भेटली म्हणून जातात. ऐका नाही तर काय करावं जावंच लागेल म्हणून जातात. पण परमेश्वराचा महाउत्सव, परमेश्वर महाउत्सव करतात. तुम्हाला जेव्हा पुनःसंबंध झाला, पुनःसंबंध आल्यानंतर परमेश्वर काय करतात महोत्सव करतात, म्हणजे मोठा उत्सव या ठिकाणी करतात. त्याचा जन्म ते परम महोत्सव. मग जैशी प्रवृत्ती तैशी भेट देते. मग जशी प्रवृत्ती जसा अधिकार जोडलेला असेल तसं परमेश्वर याला भेटायला येतात. 12 वर्षा, 16 वर्षा, 18 वर्षा, 20 वर्षा, 24 वर्षाच्या वयाच्या 56 वर्षापर्यंत जसा जसा याचा अधिकार बांधलेला असेल तसं तसं परमेश्वर याला स्वतः तिथे येतात भेटायला आणि तिथून मात्र घेऊन जातात. इतका मोठा आदर परमेश्वर या प्रसाद सेवेच्या माध्यमातून आपल्याला करतात. असं या प्रसाद सेवेचा शेवटी समारोप सांगितला की काय फायदा, एवढं जीवनभर आम्ही केलं त्याचं काय फळ मिळालं असं तुम्हाला वाटलं असतं. म्हणून त्या गुर्जर शिव्यासानी सांगितलं की तुम्ही एवढं आयुष्यभर जर केलं तर तुम्हाला हे फळ भेटेल. काय भेटेल तर परमेश्वर आपल्या प्रवृत्तीने भेट देतील, सन्निधान देतील आणि ते सन्निधान एकदा मिळालं तुम्हाला की तुम्ही जिंकले, तुम्ही जिंकले. तुम्हाला कधीच कोणीच त्या सन्निधानापासून बाहेर ओढू शकणार नाही. पहिली परीक्षा खूप कठीण आहे. आपण जे आता जे बसलेलो आहे ही परीक्षा खूप कठीण आहे. याच्यामध्ये एक निष्ठतेची गरज आहे. या परीक्षेत जो पास झाला आणि तो पुन संबंधाला पात्र झाला की त्याला पुढं काही करायची गरजच नाही. म्हणून पहिली परीक्षा पास होणं अत्यंत पण त्याला चौकडी चुकते ना. कृतयुगी जन्म होतो मग त्यांनी जर पुढं तिथं काही केलं प्रयोग अधिकार वाढला तर होईल. आता नाही होणार. विपरीत वेदियाला कलियुगात नाही होणार. कलियुग त्या शेवटपर्यंत तो अवघडामध्ये राहील आणि कृतयुगाच्या नाही. दयाशी आवडी आणि मार्गभेद, दयाचे देह जाय त्याशी विपरीत चौकडी चुकते. त्यांनी नुसतं ईश्वराचं पण तरी बी त्याची पुढे जाऊन प्रतिकारता वाढणारच आहे. एकनिष्ठतेने त्यांनी आवडी केली ना, मार्गवेदना आवडी केली, परंतु त्याला प्राप्तीला जायला 2-3 जन्म लागतील. याला ज्ञानी याला नामधारकाला बोधवंताला त्यांनी जर आचरण केलं तर त्याचं देहाच्या पालटीच काय होईल उद्धरण कार्य सुरू होईल. हा फरक आहे ना. म्हणून ते म्हणतात की सन्निधान देतील, सन्निधानी चरित करतील. परमेश्वर सन्निधान तुमचं चरित करतील. मग अप्रोक्ष देतील, अप्रोक्ष ज्ञान देतील किंवा अप्रोक्ष प्रेम देतील. तिथं कर्म नसतील तुमचे जोडलेले आताचे कर्म. किती वेळा भागवताचं खाल्लं, किती वेळा समाधीचं खाल्लं, किती वेळा महादेवाच्या श्रावणाचं खाल्लं, किती वेळा देवीचा भंडारा खाल्ला, किती वेळा गणपती पाहायला गेलत्या, किती वेळा देवी पाहायला गेलत्या. हे सर्व कर्म जोडलेले आहे. लक्षात ठेवा, हे कर्म चिटकले तुम्हाला. हे काही नसले नाही, हे चिटकले कर्म आहे.
कोणी सर्व करून बी एखाद्या मंदिराला राखण बसले तरी बी मग परमेश्वर चिटकलेले कर्म आहे. पण असं केलं तरचा विषय. अशी प्रसाद सेवा केली तर, नाही तर समजून घ्यायचं लय सोपं आहे म्हणून काही नाही, आपला उद्धारच आहे नाही. अशी प्रसाद सेवा जो कुठपर्यंत करेल, पोथी किती दिवस आहे, महिनाभर आहे. आता महिनाभर आहे पुढं, मग तर झालं येत नाही सांगू नका, उद्या येणार नाही काय आम्ही, आता परत महिनाभर म्हटल्यावर आहे का नाही. अशा माध्यमातून 1 महिनाभर आपण पोथी करतो, ऐकतो, त्याच्यानंतर आपण परत जैसेचे असले तर काही फायदा नाही. म्हणून ते म्हणतात की सुखी श्रीमंताच्या घरी जन्म, अप्रोक्ष देती कर्मनासी सामान्य.